तर मुलांना आता आपण पाहणार प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नोत्तराच्या पहिल्या तासाला. आपला जो पहिला प्रश्न आहे त्यांनी सांगितलं की फरक स्पष्ट करा. अंतर आणि विस्थापन म्हणजे काय? जे अंतर आहे आणि विस्थापन याची दोन व्याख्या तुम्हाला इथे विचारलेली आहे. आपण बघा पाहणार आहोत की अंतर म्हणजे काय आणि विस्थापन म्हणजे काय हे देखील आता आपण मुलांना खेळाच्या माध्यमातून आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण आपल्याला गाळलेली जागा आलेली होती आणि ऑप्शन आलेले होते की विस्थापन म्हणजे काय किंवा अंतर म्हणजे काय. अंतर म्हणजे की दोन बिंदूतल्या दरम्यान गतिमान असतात. अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार आहोत? अंतर म्हणणार आहोत. म्हणजे इथे दोन व्याख्या बघा विचारलेल्या आहेत. अंतर आहे आणि विस्थापन आहे. म्हणजेच काय बघितले की अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले काय आहे? मार्गक्रमण. म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार आहोत? अंतर म्हणणार आहोत. अंतर कळालं मुलांनो की जो अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने केलेले जे मार्गक्रमण आहे प्रत्यक्ष त्याला अंतर म्हणणार आहोत. त्यामुळे विस्थापन म्हणजे काही देखील झालं की गतिमानतेचा आरंभ व अंतिम बिंदूमधील जे सर्वात कमीत कमी जे अंतर आहे की वस्तूचा जे आरंभ आणि जो शेवट आहे किंवा अंतिम बिंदूमधील जे कमीत कमी अंतर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? विस्थापन असे म्हणणार आहोत. हे देखील इथे क्लिअर झाले. तर अशा प्रकारेच आपण फरक स्पष्ट केलेला आहे किंवा याची डेफिनेशन इथे आपण क्लिअर केले की अंतर म्हणजे काय आणि विस्थापन म्हणजे काय. अंतर म्हणजे दोन बिंदूमधील दरम्यान असलेले गतिमान असताना त्या प्रत्यक्ष केलेले जे मार्गक्रमण आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? अंतर. तर अशा प्रकारे अंतर आणि विस्थापन आपलं झालेलं आहे. आपला नेक्स्ट आहे की आता परत दुसरं डेफिनेशन आहे. चाल व वेग यातील फरकाचे मुद्दे कोणते? की चाल आणि मुलांना सांगितले की वेग. चाल म्हणजे काय आहे मुलांना की आपण जे चालतो आणि वेग म्हणजे काय आहे? स्पीड आहे. बरोबर. तर चाल आणि वेग यातील काय फरक आहे? बघा पुन्हा इथे आपण दिलेलं आहे की चाल म्हणजे की चाल अंतराशी संबंधित आहे. ज्याच्यातील जो फरक सांगायचा की जी चाल आहे ती कशाशी संबंधित आहे? कनेक्टेड आहे. ती अंतराशी संबंधित आहे. तर जो वेग आहे तो कशाशी संबंधित आहे? विस्थापनाशी संबंधित आहे. तो वेग हा विस्थापनाशी संबंधित आहे. मग चाल ही जी राशी आहे ती कशी आहे? अदिश राशी आहे. त्याचप्रमाणे जो वेग आहे ती राशी कशी आहे? सदिश राशी आहे. बघा इथे दिलेले आहे की येथे सांगितले की फरकाचे मुद्दे सांगा. की दोन फरक इथे सांगितलेले आहे की चाल हा अंतराशी संबंधित आहे, कनेक्टेड आहे आणि चाल ही कशी राशी आहे? अदिश राशी आहे. तसेच वेग आहे तो वेग कशाशी संबंधित आहे? तो विस्थापनाशी संबंधित आहे आणि त्याची राशी काय आहे? तर त्याची राशी ही सदिश आहे. आपण शिकलोय की चाल म्हणजे चालीचे देखील दोन प्रकार पडतात. एक सदिश राशी, एक अदिश राशी, एक सदिश राशी. मग हे देखील आपलं झालेलं आहे. तर अशा प्रकारे चाल व वेग यातील जे दोन फरक आहेत ते आपण इथे क्लिअर केलेले आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पाहणार आहोत. चाल व दिशा यांचा वेगावर कसा परिणाम होतो? म्हणजे स्पीडवर कसा काय परिणाम होतो? बघा आता त्यांनी देखील आहे की चाल बदलून की जर चाल व दिशा यांचा वेगावर कशा प्रकारे परिणाम होत आहे हे आपल्याला उत्तर पाहिजे. की जर चाल आणि दिशा म्हणजे चाल जर बदलली मात्र दिशा तीच ठेवली किंवा दिशा बदलून चाल मात्र तीच ठेवली किंवा दिशा आणि चाल बदलून त्यांनी सांगितले की किंवा चाल व गतीची दिशा दोन्ही बदलून वेगावर परिणाम होत असतो. म्हणजे तिन्ही गोष्टीच आपण ट्राय केले. बघा चाल बदलून मात्र दिशा तीच ठेवल्यास हे पहिलं झालं आहे. चाल बदलायची मात्र दिशा काय करायची आहे? तीच ठेवायची ही पहिली. त्याचप्रमाणे दिशा बदलली आणि आता चाल तीच ठेवली आहे. आता काय केलं? दिशा बदलली आणि चाल तीच ठेवून किंवा चाल व गतीची दिशा बदलून दोन्हीही वेगावर होणारा जो परिणाम आहे. तर अशा प्रकारे वेगावर कशा प्रकारे परिणाम होतात? तर तीन प्रकारे त्याचे परिणाम होत असतात. चाल व दिशा यांचं चाल बदलून किंवा दिशा तीच ठेवून किंवा दिशा बदलून चाल तीच ठेवून किंवा दिशा आणि चाल दोन्ही बदलून वेगावर त्याचा परिणाम होत असतो. हे आपण इथे याचं करेक्ट आन्सर इथे दिलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे एक समान गती कशाच म्हटलं? आता हे तुम्हाला माहिती की एक समान गती म्हणजे काय? की जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल, जर एखादी वस्तू समान कालावधीत समान अंतर जर कापत असेल तर तिच्या गतीला आपण काय म्हणणार आहोत? एक समान गती म्हणणार आहोत. अगदी साधं सरळ सोपं आहे आन्सर आहे. समजतंय मुलांना? प्रश्नाचं अंतर काय तर काय आहे मुलांना? अंतर काय की जर एक समान गती कशाला म्हणतात? की जर वस्तू समान कालावधीत समान अंतर जर कापत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? त्या गतीला एक समान गती अशा प्रकारे म्हणणार आहोत.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्वरण कशास म्हणतात त्याचे सूत्र लिहा. आता त्वरण कशाला म्हणणार आहोत, आता आपण बघा पाहणार आहोत की वेगाबदली दरालाच त्वरण म्हणतात. जो वेगामधील बदल आहे, वेग बदलाला काय आपण म्हणणार आहोत, त्वरण म्हणणार आहोत. म्हणजेच काय, वेग बदलातील दराला त्वरण म्हणतात. जर हा सुरुवातीचा वेग कालावधीनंतर बदलून अंतिम वेग होत असेल तर मग त्यांनी सूत्र दिलेलं आहे, त्वरण बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काल. म्हणजेच मग त्यांनी सूत्रामध्ये दिले आहे स्क्वेअर ए इज इक्वल टू ब्रॅकेट इन व्ही मायनस यू ब्रॅकेट कम्प्लीट आणि डिवायडेशन इज टी आहे. म्हणजेच काय आहे इथे दिलेलं आहे की त्याचे जे सूत्र आहे ते सूत्र देखील याच्यामध्ये टाकलेलं आहे की वेगा बदलातील दराला आपण काय म्हणणार आहोत, त्वरण. हे आपली इथे समजलंय मुलांना. हा जो पाठ आहे तो देखील आपण आता पाठाच्या दरम्यान तुम्हाला शिकवलं होतं की त्वरण म्हणजे काय आहे, की जो वेगामध्ये सतत जो बदल होत आहे त्याला आपण काय म्हणत आहोत, त्वरण म्हणून. म्हणजे त्वरण कसं आहे, धन आहे, ऋण आहे, हे देखील आपण शिकलो आहे. धन, ऋण आणि शून्य आहे हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे याचे देखील प्रकार पडतात. हा देखील आपला घटक झालेला आहे. तर अशा प्रकारे त्वरण म्हणजे काय, तर वेग बदलातील दराला आपण त्वरण म्हणणार आहोत आणि त्याप्रमाणे त्याचं जे सूत्र आहे ते देखील इथे आपण दिलेलं आहे. आपला नेक्स्ट आहे, न्यूटनचा गतिविषयकचा जो पहिला नियम आहे तो स्पष्ट करा. मग न्यूटनचा गतिविषयकचा जो पहिला नियम आहे आपण पाहिलेला आहे की जो जडत्वाचा जो पहिला नियम आहे, की न्यूटनचा गतिविषयकचा पहिला नियम कोणता आहे, जडत्वाचा आहे. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल, जर एखादी वस्तू आहे त्याच्यावर कोणतेही बाह्य असंतुलित वस्तू जर कार्य करत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते, त्याला आपण काय म्हणणार, त्या नियमाला जडत्व म्हणजेच गुणधर्माचे स्पष्टीकरण असे मिळते. तर अशा प्रकारे न्यूटनचा जो गतिशीलतेचा जो पहिला नियम आहे तो जडत्वाचा आहे. मग तो जडत्वाचा नियम काय आहे, तर जर एखादी वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल हे कार्य करत नसेल, जर एखादी वस्तू आहे त्याला कोणतेही बाह्य बल हे कार्य करत नसेल तर तिची ती अवस्था कोणती आहे, विराम अवस्था आहे. किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य असते. म्हणजे तिचं जे गतिमान आहे ती कशी आहे, ती एक समान गतीमध्ये सातत्य असते किंवा सातत्य राहते. या नियमाने जडत्व या गुणधर्माचे स्पष्टीकरण मिळते. अशा प्रकारे जडत्व म्हणजे काय, की त्याचा पहिला नियम आपण इथे स्पष्ट केलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, संवेगची व्याख्या, सूत्र व एकक लिहा. आता इथे तुम्हाला 3 प्रश्न आहेत. संवेगची आपल्याला डेफिनेशन सांगायची, त्याचे आपल्याला सूत्र आणि त्याचे एकक लिहायचे आहे. आता ती पण देखील सोपी आहे की संवेग म्हणजे काय, की वस्तूचा वेग वस्तुमान याचा गुणाकार म्हणजे काय आहे. वस्तूचा जो वेग आणि वस्तूचा वेग वस्तुमान व यांचा गुणाकार, वस्तूचा वेग आणि वस्तुमान यांचा जो गुणाकार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, संवेग. म्हणजे पी बरोबर तर म्हणजेच SI पद्धतीनुसार संवेग आणि त्याचे एकक कशामध्ये दिलेले आहे, kg.m पर s व CGS पद्धतीमध्ये gm.cm पर s आहे. तर म्हणजे अशा प्रकारे त्याचे सूत्र आणि एकक देखील दिले आहे. मग संवेग सूत्र काय आहे, P आहे. मग एकके कोणती, SI पद्धतीमध्ये एकक कोणतं आहे आणि त्याप्रमाणे CGS पद्धतीमध्ये देखील एकक कोणतं आहे, हे देखील आपल्या इथं क्लिअर झालेलं आहे. संवेग अक्षतेचा सिद्धांत लिहा. त्यांनी सांगितलंय की जो संवेग अक्षता आहे त्याचा सिद्धांत कोणता आहे, दोन वस्तूची परस्पर क्रिया होत असताना त्याच्यावर जर काही बाह्य बल कार्य करत नसेल, दोन वस्तूची जर परस्पर क्रिया होत असताना जर बाह्य बल कार्य करत नसेल तर त्याच्या एकूण संवेग स्थिर राहतो. आणि म्हणून त्याचा जो एकूण संवेग कसा आहे, स्थिर आहे, तो बदलत नाही आणि तो गती आहे ती काय होत नाही, बदलत नाही. म्हणून त्यांनी सांगितले की संवेग अक्षतेचा सिद्धांत कोणता आहे, दोन वस्तूची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्य करत नसेल तर त्याच्या एकूण संवेग कसा आहे, स्थिर राहतो, म्हणजे तो बदलत नाही. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, संवेग अक्षतेचा नियम म्हणणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रिया प्रतिक्रिया बल याची वैशिष्ट्ये लिहा. म्हणजेच हा आपल्या मुलांना की गतिविषयक नियमाचा हा तिसरा सिद्धांत आहे, क्रिया प्रतिक्रिया. मग त्याच्याबद्दल त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, की ही बले जोडीनेच प्रयुक्त होतात. क्रिया प्रतिक्रिया म्हणजे हे काय आहे, जोडीने आहे. ही बले एकाच वेळी कार्यरत असतात आणि ही जी बले आहेत ती काय आहे, एका वेळी कार्य करतात. ती वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात. ती हरेक वेगवेगळ्या वस्तूवर ती काय करतात, प्रयुक्त होत असतात. ती बले एकेकाचा परिणाम नष्ट करू शकत नाही. आणि ही जी बले आहेत त्यांनी सांगितली ती बले म्हणजेच कोणती, क्रिया आणि प्रतिक्रियाची
प्रकारची बले ही एकमेकाचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत. तर अशा प्रकारे बघा त्यांचं वैशिष्ट्य आहे ते देखील इथे त्यांनी दिलेलं की ही बले जोडीने कार्य करत असतात, ही बले एकाच वेळी कार्यरत असतात, ही बले जोडीने कार्य करतात, ती एकाच वेळी कार्य करतात, ती वेगळ्या वस्तूवरती देखील प्रयुक्त होत असतात आणि ते एकमेकांचा परिणाम देखील नष्ट करू शकत नाहीत. ही त्याची वैशिष्ट्य आपण इथे पाहिलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, विराम अवस्थेतील वस्तूची गती एक समान समजली जाते, कारण लिहा. तर त्यांनी तुम्हाला इथे रिझन विचारलं आहे की सायंटिफिक रिझन काय आहे ते सांगायचं आहे की जर विराम अवस्थेतील वस्तूची गती ती एक समान असते का आहे, त्याच्या मागचं काय कारण आहे. बघा इथे दिलं आहे, एखादी वस्तू विराम अवस्थेत असली तरी तिच्यावर विविध बाह्य बले हे कार्य करत असतात. त्यांनी सांगितलं जर एखादी जी वस्तू आहे ती विराम अवस्थेत असली तर ही तिच्यावर काय होत आहे, विविध बाह्य बले कार्य करत असतात, परंतु ती परस्परांना निष्प्रभ करत असल्याने ती एकंदर परिणाम बल शून्य होते. त्यामुळे बदल हा घडवून आणणारी असंतुलित बल परिणाम करत नाही. तर अशा प्रकारे त्यांनी ते कारण दिलेलं आहे की इथे जे त्याचं स्पेसिफिक रिझन दिलेलं आहे. का दिलं आहे की एखादी वस्तू जी विराम अवस्थेत आहे, एखादा जो वस्तू आहे, एखादा पदार्थ आहे तो जर विराम अवस्थेत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बाह्य बल लावलेलं नाही आहे, म्हणजेच ही तिच्यावर विविध बाह्य बले कार्य करत असतात. एखादी वस्तू विराम अवस्थेत असली तरी ती काय आहे, तिच्यावर विविध बाह्य बले हे काय असतात, कार्य करत असतात, परंतु ती परस्परांना निष्प्रभ करत असल्याने एकंदरीत परिणाम कसा आहे, बल शून्य आहे. आणि त्यामुळे परिणाम एकंदरीत कसा आहे, शून्य आहे. की ज्याप्रमाणे एखादी बंदुकीतून जी गोळी काढली आणि जरी ती बंदुकीतून बाहेर केल्यावर ती गोळी निघून जाते, परंतु ती बंदूक पुन्हा मागे केली, म्हणजेच परिणाम काय आहे, शून्य आहे. हे आपण उदाहरणाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. म्हणजेच त्यामुळे बदल घडून आणणारे असंतुलित बल परिणाम करत नाही. आणि म्हणूनच जे त्यांनी सांगितले की जे बदल घडून आणणारे जे असंतुलित जे बल आहे ते परिणाम करत नाही आहे. हे देखील आपल्या इथे क्लिअर झालेलं आहे. आता इथे तुम्हाला बघा काही इथे उदाहरण दिलेलं आहे की आपल्याला समीकरणाच्या माध्यमातून हे उदाहरण सोडवायचं आहे. हे गणित आहे. बघा इथे दिले, एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर व नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते, तर सरासरी चाल काढा. आता इथे आपल्याला चाल काढायची म्हणजे चालीचं सूत्र टाकून त्याच्यामध्ये ज्या सूत्र आहे त्या सूत्रामध्ये किमती भरून त्याचं आपल्याला इथे गणित सोडवायचं आहे. म्हणजे हे मॅथ्स आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे. काय सांगितलं, एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंद म्हणजे 3 सेकंदामध्ये ती 18 मीटर व नंतरच्या 3 सेकंदात, पहिल्या 3 सेकंदामध्ये ती 18 मीटर आहे व नंतरच्या 3 सेकंदात किती आहे, 22 आहे मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते. म्हणजे इथे किती वेळा 3 आले बघा मुलांनो, जो आपला आन्सर आहे इथे हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड आहे. म्हणजे किती वेळा, एकदा 3 सेकंदामध्ये 18 आहे, 3 सेकंदामध्ये इथे 22 आहे आणि त्या 3 सेकंदात 14 मीटर जाते. तर त्याची आपल्याला काय काढायची आहे, सरासरी चाल काढायची आहे. बरोबर. तर आता बघा आपण त्याचं कशा प्रकारे काढणार आहोत. मग त्या एकूण त्यांनी जे चाल आहे त्या चालीचे सूत्र दिले, त्या सूत्रामध्ये आपण किमती टाकून आपण त्याचं उत्तर काढणार आहोत. बघा आता दिले आहे, तो एकूण जो कालावधी आहे तो त्यांनी सगळी जी माहिती दिली ती माहिती लिहून घेतली आहे. 3 सेकंदामध्ये आपण पाहिलं 18 आहे, 3 सेकंदामध्ये 22 आहे आणि त्याचप्रमाणे 3 सेकंदात 14 आहे. मग इथे 3 3 3 म्हणजे याचे एक किती झाले, पूर्ण अधिक प्लस प्लस हे 9 सेकंद झाले. बरोबर. याचं एकूण उत्तर आलं. मग एकूण अंतर किती आहे, 18 घेतलंय, 3 सेकंदात 18, 3 सेकंदात 22 आणि 3 सेकंदात 14. मग या तिघांची ही जर बेरीज केली तर उत्तर किती आलं आहे, 54 आलंय, म्हणजे 54 आलं आहे. मग आता आपल्याला हे आपण याची बेरीज करून घेतल्यावर आपल्याला याचं उत्तर आलंय. आता आपण काय करणार, चालीचं सूत्र टाकणार. चालीचं सूत्र काय आहे की चाल बरोबर अंतर भागिले इथे कालावधी आहे. समजलं, चाल बरोबर अंतर भागिले कालावधी. मग चाल बरोबर, मग आता अंतर किती झालं, हे पूर्ण 54 झालेलं आहे. आणि आपल्या इथे बघा इथे किती सेकंद झालेले आहेत, ते 9 झाले आहेत. म्हणजेच इथे 54 भागिले 9 बरोबर उत्तर आलेलं आहे 6. म्हणजेच काय झालेलं आहे की 9 सक 54 आलेलं आहे ना. 9च्या पाड्यामध्ये किती आहे, 54 आहे, 54 आहे. म्हणजेच आपली जी सरासरी चाल किती आहे, 6 m/s आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपली जी चाल आहे ती किती आलेली, 6 आहे. म्हणजे अगदी हे गणित कसं होतं, सोप्या पद्धतीमध्ये हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. समजलं की जे आपण काय करून घेतलेलं आहोत की बघा इथे त्यांनी जर सांगितलं की 3 सेकंदामध्ये 18 आहे, 30 सेकंदामध्ये 22 आहे आणि 30 सेकंदामध्ये 14 मीटर जाते, तर चाल आपल्याला काढायची आहे. म्हणजे त्यांनी काय दिलेलं आहे की ते 3 सेकंड दिलंय की जे एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदामध्ये जाते. म्हणजेच आपण तिथे उत्तरानुसार आपण पाहिलं की किती सेकंद लागलेत, एकूण हे 9 सेकंद लागलेत
आणि याची बेरीज करून 54 आहे. म्हणजेच आपण सूत्रात किंमत टाकले चाल बरोबर अंतर भागिले कालावधी. मग कालावधी किती होता, तर कालावधी किती आला आहे 9 सेकंद आहे, म्हणून आपण इथे 9 टाकलं आहे. अंतर किती आहे 54 आहे, म्हणून 9 7 54, म्हणून सरासरी चाल हे 6 आलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा देखील तुम्हाला एक सम दिलेला आहे. तो सम आपल्याला इथे सोडवायचा आहे. आता आपण वाचून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपण प्रश्नाला. इथे बघा दिलेला आहे, एका वस्तूचे वस्तुमान 16 kg असून 3 मीटर/s² ती त्वरणाने गतिमान आहे. तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढावं. तेवढेच बल 24 kg वस्तुमानाच्या वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण किती आहे. मग आता बघा त्यांनी दिले की जे एक वस्तू आहे ते वस्तूचे वस्तुमान किती आहे 16 kg आहे. एक वस्तू आहे तिचे वस्तुमान किती आहे, एक 16 kg वस्तुमान किती दिले बघा. एक वस्तूचे वस्तुमान किती आहे 16 kg असून तिचे 3 मीटर/s² ती त्वरणाने गतिमान आहे. तिची गती किती सांगितली आहे 3 मीटर/s². तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढा. म्हणजे आपल्याला तिचे प्रयुक्त असणारे जे बल काढायचं आहे तेवढेच बल 24 kg वस्तुमानाच्या वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण किती असं त्याने सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण जे सूत्र दिलंय त्वरण, आता अगोदर आपण काय काढलं होतं चाल, सरासरी चाल किती, म्हणजे चालीचं सूत्र टाकून आपण उदाहरण सोडवलं होतं. आता आपल्याला इथे त्वरण किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता त्याच्यासाठी बघा इथे तुम्ही त्वरणचे सूत्र टाकून त्याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती भरून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण आपण आन्सर काढणार आहोत. बघा आता इथे दिले आहे वस्तुमान m म्हणजे किती दिले आहे 16 kg. त्वरण किती आहे 3 m². आहे. बल F आहे आणि F ma आहे. म्हणजे तिथे F 16 × 3 केलेलं आहे. म्हणजे त्याचा काय केलं आहे गुणाकार केला आहे. 16×3 = 48. म्हणजे इथे किती दिलं आहे 48 N आलं आहे. बरोबर आहे. जसं आपण चालीच्या बाबतीत केलं. मग आता बल F बरोबर 48 N आहे आणि वस्तुमान किती सांगितलेलं आहे 24 आहे. मग त्वरण किती आपल्याला काढायचं आहे, म्हणून आपल्याचं स्क्वेअर इथे काय दिलेलं आहे म्हणजे न्यूटनच्या बलानुसार इथे 48 × 24 × a केले आहे. म्हणजे हा इकडचा जो गुणाकार आहे तो इकडे आल्यानंतर काय होणार आहे भागाकार होणार आहे. म्हणजेच इथे 24 आपण याला काय केलं आहे 48ला 24ने भाग लावला आहे. बे एके बे बे दुने 4 बे दुने इथे दिलं आहे बे दुने 4 आणि 4 दुने 8. म्हणजेच इथे 12 एके 12 12 दुने 24. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं आहे 2 मीटर/s² दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले जे आन्सर आहे ते इथे आपण काढलेलं आहे. समजतंय मुलांनो की जे आपलं त्वरण आहे त्वरणच्या सूत्रात माहिती घेऊन आपण जसं चालीच्या बरोबर केलं की ती जे सेकंड काढून घेतले आणि सेकंड नंतर ज्याचा जो जे किती सेकंड ते किती चाल अंतर कापलेलं आहे त्या अंतर कापलेल्याची आपण बेरीज करून आपण त्याला भागाकार लावला. त्याचप्रमाणे आपण देखील इथे आपल्याला ज्या दिलेल्या गोष्टी होत्या त्याचा आपण गुणाकार करून त्याचं उत्तर काढून आपण घेतलेलं आहे आणि तेच आपण इथे 48 घेतले आहे. अशा प्रकारे आपण त्याला पुन्हा भागाकार करून 48/24 आपण काय केलं आहे भागाकार करून भाग लावून त्याला आपलं जे आन्सर आहे ते अशा प्रकारे 2 मीटर/s² आपलं इथे उत्तर आलेलं आहे. तशा प्रकारे हे जे आन्सर आहे आपण इथे सोडवून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठात असणारे जे सर्व प्रश्न उत्तर आहे जे सराव खेळ परीक्षा प्रश्न उत्तर हे कोणत्या प्रकारचे आहे देखील आपण समजून घेतलेलं आहे. आपण काढलेले अगदी सोप्या भाषेत केलेले. या पाठाच्या दरम्यान असलेलं जे प्रश्न उत्तर आहे किंवा या पाठात असलेले जे हर एक जे टॉपिक आहेत ते देखील आपण केले आहे. जे गतीचे नियम आहेत म्हणजे जर लॉ ऑफ मोशन आहे हे कोणी केलेलं आहे प्रसिद्ध जे शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी सर आयझॅक न्यूटन जे ब्रिटिश शास्त्रज्ञ होते ते गणितशास्त्रज्ञ खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे मध्ये ते मुलांना त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं आणि त्यांनी बोलले की न्यूटनचा त्यांनी जो ग्रॅव्हिटीचा जो शोध लावलेला आहे आणि त्याचप्रमाणे जो लॉ ऑफ मोशन म्हणजेच गतिविषयीचे जे 3 सिद्धांत मांडले आहे जडत्वाचा नियम संवेगाचा नियम आणि क्रिया त्याचा जो नियम आहे तो देखील त्यांनी केलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी हे सर्व आपण याची माहिती देखील घेतलेली आहे. त्वरण म्हणजे काय, चाल म्हणजे काय, वेग म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय, प्रतिक्षेप म्हणजे काय, अशा सर्व घटकांचा देखील आपण याच्या पाठामधून अभ्यास केलेला. त्याचं या पाठाच्या दरम्यान असलेले सूत्रानुसार आपण माहिती टाकून आपण त्याचे समीकरण देखील सोडवलेले आहे. तर अशा प्रकारे हा जो पाठ आहे मुलांना मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितला आहे तो तुम्हाला समजला आहे मला खात्री. भेटूया एका नवीन पाठामध्ये एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.